नमस्कार. तर मी दुसऱ्या परत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आम्ही अचानक भयानक चाललोय मुंबईला, काहीतरी सरप्राईज आहे. सगळेजण गाडीतनं निघालोय. आता इथून तर पहिले कसाराला जाणार आहे, त्यानंतर तिथून लोकलनी पुढे जाऊ. आता तर CBSला आहे. चला बघूया पुढे. तर कसारामध्ये आलोय, PM पार्कला गाडी लावलेली आहे. अथर्व, मानस, आम्ही तिकडे चाललो. आता बघू, पहिले इथं काहीतरी नाश्ता वगैरे करू. मला तर काय सगळीकडे भूक लागत राहते, ते काय नवीन नाही. पहिले महत्वाचं वेगळं काम आहे. हा, आता एक महत्वाचं वेगळं काम आहे, ते करून लिंबू पाणी घेतो काकांकडं. काकांनी आत्ता बिस्लेरीची बाटली टाकली इथे. आता तुला काय वाटतं याच्यामध्ये काय बनवलं? तुला पण घ्यायचं का लिंबूचं पाणी? लिंबूचे पाणी, लिंबू पाणी. आता इथं आलोय स्टेशनवरती. खूप मेट्रोचा प्रवास केला. रायगडवर चुकलं होतं, ते चुकीचं नाव वाजलं होतं वेंडीने. फायनली इथून बघू, इथून 2 स्टेशन सोडून बघू आता काय होतं. आपली गाडी आली आहे. आता पुढे गेल्यावरती बघू काय होतं काय नाही. चापट जास्त नाही चालवलं, आता होऊन जाईल 2 दिवसात. मागेच थांबतो चापट बसायची. तर आम्ही ना गोरेगावला आलेलो आहे. आणि इथे ना काय सिस्टम आहे बघ, काय माहीत नाही. इथे तिथे होतं, ते बोलतं रिक्षावाल्यांना. आम्ही रिक्षा घ्यायला उभं होतो, ती गेलं ना, ती लोक लाईन करून उभे होते. म्हटलं इथं काय विषय झाले, तर ते फक्त ते रिक्षावाल्याला बोलायचे 1 आणि 2. भाई 1, 2 तर आपण दुसऱ्या वेळे आपल्या इकडे 1 आणि 2 शब्दाचा अर्थ म्हणजे 2 म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय, त्यासाठी जातो. अरे भाई म्हटलं इकडून जायला कुठं काय बरं का. तर सगळ्यांनी 1 केला का बसले रिक्षात चालले, 2 केलं का रिक्षात बसले चालले. सगळं आम्हाला मोतीलाल नगर 1 नंबरमध्ये जायचं होतं. आता इथे आलेलो आहे, काय माहित काहीतरी चालू आहे. फुल म्हटलं भाई का आपल्याला चुत्यात काढताय काय लोक. पण जाऊ दे, चला आता निघालं तिथून पायी. म्हटलं जास्त काही करायला नको. अरे आपल्या नाशिकला रिक्षावाल्याने सांगितलं ना बाबा, आचार्य श्री तुलसी मार्ग विद्यालय रोड. नंबर 1 करून डायरेक्ट मूत लागले. आता 1 चला पेट्रोल 15 रुपये सीट. ओके डन. चला अरे इथे भाई 1, 2. अरे भाई काय विषय भाई, रिक्षात बसले सुटले, आमचं तर हालत चालू आहे. त्या रिक्षावाल्याला विचारलं मुझे नंबर 1 तो देखो नाही मालूम, आप मॅप डाल के दो म्हणे. अरे त्याला माहित नाही, तो इथं कशाला जगू राहिला भाई, तुला माहित नाही भाई काय यार. हरवायचं मॅप लाव ना माणूस. पुढं मॅप तुला पाठवलं नाही का? नाही. नमस्कार. आता आमचं आहे ना, जे त्या गोष्टीसाठी आम्ही इथं आलो होतो, जे की आहे ती वस्तू याच्यामध्ये ड्रोन आहे. आणि ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. फायनली आलाय आमच्याकडे ड्रोन. मानसने घेतला. त्या माणसाचं दाखवता नाही आला, कारण की तो फक्त कमी जणांनाच ड्रोन विकतं. स्पेशल आहे आम्ही हो म्हणून. धन्यवाद प्रतीक जाधवचं. हां धन्यवाद. आता जाधव बोलून टाक त्याला. प्रतीक जाधव धन्यवाद. कमी जणांनाच ड्रोन देतो, तर आमच्याकडे तो आलेला आहे. असं तुम्हाला त्याची अनबॉक्सिंग दाखवायची का मग काय करायचं तुम्ही सांगा नक्की. कोणता घेतलाय ते तुम्हाला दिसेलच ते व्हिडिओमध्ये पुढच्या अनबॉक्सिंग मध्ये. आता घरी जायचे हाल झालेले आहे थोडेसे. रस्ता या लोकेशनला इथून घरी कसं जायचं आता बघू. कॅब केलेली, इथून पुढे जाऊ. आता जरा पेट पूजा वगैरे करू काहीतरी. बाकी इथलं वातावरण आहे ना खूप घाणेरडं आहे. अथर्व जाधव बारीक झाला 1.5-2 किलोनी. भाऊ आता चालू इकडं भाऊ, काय ऐकत नाही भाऊ. आता काय माणूस काय ऐकत नाही, आता ऐकणारच नाही कधी. इथंच फ्लाय करून टाकला काय दृश्य. याच लोकेशनला मॅप टाकून टाक काय रे. चला बाकी आता निघू पुढे, बघू आता. फायनली आता आम्ही इथून लोकल धरलेली आणि इथून आता कसाराला आमची गाडी लावलेली. सगळे निवांत आता. नो त्रास.
काका पण एकदम स्लिपिंग मोडमध्ये. काका पण एकदम स्लिपिंग सगळेजण. कसं पोचल्यावरती जरा झोपून घेतो. फायनली दार असं ओपन झालं. कसाराला गाडी पार्क केली होती. आता इथून निघतोय घर नाशिकला. खूप झोप येऊ राहिले. पण काय करणार, आजार तूच बोल आता काहीतरी हो. तर उद्या आपलं ड्रोनचं अनबॉक्सिंग होणार आहे. तर नक्की बघा. जय महाराष्ट्र. उद्या सगळं काय होईल ते बघू. पहिले झोपायचं हे महत्त्वाचं आहे. कारण की मागेच परत आम्ही मुंबईला गेलो होतो, परत आलो नाही. एक दिवस आलो नाही, परत आज मुंबईला आलो. जीवाची नाही अख्ख्या आयुष्याची मुंबई झाली. फायनली पोचलोय. आता बघू उद्या त्या ड्रोनचं तुम्हाला सांगेल अनबॉक्सिंग करून, तेव्हा बघू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बस.